नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, स्त्रीला एकीकडे देवता म्हणून पूजलं जातं तर दुसरीकडे अनेक प्रकारचे अत्याचार, अन्याय याला तिला तोंड द्यावं लागतं. घरात, कामाच्या ठिकाणी, समाजात वावरताना शारीरिक, मानसिक, लैंगिक छळाला तिला सामोरं जावं लागतं. अशा वेळेला नक्की कोणाकडे तक्रार करावी, कोणाला दाद मागावी याचं ज्ञान बऱ्याच महिलांना नसतं आणि त्या अत्याचार, अन्याय सहन करत राहतात. या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी आजच्या सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपण ज्या सखीला आमंत्रित केलं आहे त्यांचं नाव आहे ॲडव्होकेट भाग्यश्री राजीव काळे. भाग्यश्रीताई जिल्हा आणि अतिरिक्त न्यायालय इथे वकील म्हणून कार्यरत आहेत. तसंच त्या समाजकार्यात देखील अग्रेसर आहेत. स्थानिक पोलीस स्टेशनच्या त्या महिला दक्षता समितीच्या सदस्य देखील आहेत आणि भरोसा जेल अंतर्गत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या महिलांना समुपदेशन तसंच त्यांचं पुनर्वसन या कार्यक्रमामध्ये देखील त्या अग्रेसर आहेत. यापूर्वी देखील आकाशवाणी, दूरदर्शन या माध्यमातून त्यांनी कायदेविषयक सल्ला आणि मार्गदर्शन आपल्याला केलेलंच आहे. भाग्यश्रीताई, महिला सक्षमीकरण म्हणजे नक्की काय, याच्यावर तुमचं काय मत आहे? भारत हा आपला विकसनशील देश आहे आणि ह्या अशा विकसनशील देशामध्ये जर खऱ्या अर्थानं प्रगती करायची असेल तर स्त्री आणि पुरुष दोघांचाही समान सहभाग त्यामध्ये असला पाहिजे. तर आपण आता सध्या पाहतो की पुरुषप्रधान संस्कृती पूर्ववत चालत आल्या कारणामुळे जे महिलांचं जे योगदान आहे ते कुठेतरी कमी पडतंय. ते कमी का पडतंय तर महिला ज्या आहेत त्या पूर्णपणे सक्षम झालेल्या नाही आहेत. मग अशा सक्षमीकरणाचा अर्थ काय होतो तर महिलांना फक्त आधार द्यायचा का, तर आधार नाही. महिलांना काय पाहिजे आहे, महिलांचं सक्षमीकरण आपल्याला कोणत्या पद्धतीने करता येईल तर त्यांचं आर्थिक सक्षमीकरण, व शारीरिक सक्षमीकरण, त्यांचं राजकीय सक्षमीकरण आणि त्यांचं इतर जो छळ त्यांचा घरगुती हिंसाचारापासून त्यांची सुटका असेल किंवा कामाच्या ठिकाणी त्यांची छळ होतो त्या ठिकाणी त्यांची सुरक्षा असेल किंवा सायबर सुरक्षा असेल, अशा सर्व प्रकारच्या सक्षमीकरणामध्ये त्यांना आपण पुढे केलं पाहिजे. त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे जेणेकरून त्या कुठे ना कुठे चांगल्या प्रकारे काम करू शकतात. आपण आता सध्या पाहतो महिला कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नाही आहेत. शिक्षण असू, कला असू, क्रीडा असू, राजकीय क्षेत्र असू, प्रत्येक ठिकाणी महिला अग्रेसर आहेत. मग जर आपण थोडं प्रोत्साहन देऊन महिलेला पुढे नेलं तर खूप चांगल्या प्रकारे आपण भारताची प्रगती अजून करू शकतो. नक्कीच. शहरी आणि ग्रामीण भागातल्या महिलांच्या समस्यांबाबत काय तुमचं मत आहे? शहरी आणि ग्रामीण भागात महिला म्हटल्यावर प्रत्येक ठिकाणी स्त्रीला समाजात जगत असताना काही समस्यांचा सामना तर करावाच लागतो. मग अगदी तू चंद्रावर जा बाई, पण जाताना आधी घरातल्या 4 पोळ्या लाटून जा, घरातली कामं उरकून जा, तुझ्या मुलाचं, नवऱ्याचं, घरच्यांचं, सासू सासऱ्यांचं, सर्वांचं उरकून जा. हे तर प्रत्येक गोष्ट स्त्रीला करणं भागच असतं. पण आपण तसं पाहायला गेलो तर शहरी आणि ग्रामीण भागामध्ये खूप म्हणजे फरक जाणवतो आपल्याला महिलांमध्ये. ग्रामीण भागामध्ये जे आहे महिलांना संसाधनं थोडी कमी प्रमाणात मिळतात आणि ग्रामीण भागामध्ये महिला शक्यतो शेती वगैरे शेतीपूरक व्यवसायामध्ये गुंतलेल्या असतात. त्यांना ते कौटुंबिक श्रम म्हणूनच बघितलं जातं.
पण शहरी भागामध्ये कसं शिक्षणाचा दर्जा उंचवल्यामुळे नोकरीच्या आणि शिक्षणाच्या बऱ्याचशा संधी महिलांना उपलब्ध आहेत. त्या संधी जरी उपलब्ध असल्या तरी पण त्यांना त्या समस्यांना ज्या तोंड द्यायला लागतात त्या ते तर काही त्यांना चुकतच नाही. म्हणजे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ असेल किंवा जाण्या येण्याचा जो त्यांना त्रास होतो, लांबचा प्रवास असतो, घरी मुलं असतात, त्यांना सांभाळायला कोणी नसतं. मग असा जो प्रकार आहे तो प्रत्येक स्त्रीला तो सहन करायलाच लागतो. आणि अजून एक सांगायचं म्हटलं तर ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या समस्या महिलांना भरपूर आहेत. बरोबर. म्हणजे लवकर लग्न केली जातात. मग लवकर लग्न केल्यामुळे म्हणजे गरोदर पण लवकर येतं. गरोदर पण लवकर आल्यामुळे काही वेळेस गर्भपात होतात आणि वय लहान असल्यामुळे महिलांचे पण देखील तिथे निधन झाल्याच्या आपण गोष्टी पाहतो किंवा पाळीच्या संबंधित त्यांना काही समस्या असतात. तसंच शहरी भागामध्ये जर आपण पाहिलं तर शहरी भागामध्ये आपल्याला धावती जीवनशैली असल्यामुळे स्थूलपणा येणे किंवा कामाच्या ठिकाणी जास्त लोड असल्यामुळे डिप्रेशन येणे, अशा बऱ्याचशा आरोग्याच्या समस्यांना महिलांना देखील सामोरं जायलाच लागतं. परत तसं पाहायला गेलं तर ग्रामीण भागामध्ये थोडंसं हे स्मार्टफोन वापरणं किंवा ज्या साक्षरता आहे, डिजिटल साक्षरता आहे ती त्या मानाने कमी आहे. आणि शहरी भागामध्ये पाहायला गेलं तर डिजिटल साक्षरता बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे. पण तरी सुद्धा ग्रामीण भागामध्ये डिजिटल साक्षरता नसल्यामुळे त्या महिला ज्या आहेत त्यांना जे ज्ञान पाहिजे असतं, सातबाऱ्या संबंधित असू दे किंवा पिकांच्या संबंधित असू दे, ते त्यांना कमी प्रमाणात मिळतं. आणि शहरी भागात या उलट ते आहे, डिजिटली ते सगळे हँडल करू शकतात, पण सुरक्षा नावाचा प्रकार आता राहिलेला नाहीये. स्टॉकिंग असेल, ब्लॅकमेलिंग असेल किंवा प्रायव्हसी असेल, ह्या महिलांना आता राहिलेल्याच नाहीयेत. बऱ्याच प्रमाणात महिलांना ह्या समस्यांना सामोरं जायलाच लागतं. ग्रामीण आणि शहरी मध्ये बराचसा फरक जाणवतो. भाग्यश्रीताई, मला सांगा की भारतामध्ये महिलांच्या संरक्षणासाठी कोणते कायदे अस्तित्वात आहेत? यत्र नारेस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता. म्हणजे भारतात असं म्हटलं जातं, जिथे नारीची पूजा होते तिथे सर्व देवांचा वास असतो. जिथे नारीला चांगल्या उत्तम प्रकारे दर्जा दिला जातो तिथे सर्व देव आनंदाने राहतात असं मानलं जातं. पण तरी पण पितृसत्ताक किंवा पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे सध्या आपण पाहतो की महिलांना त्या मानाने पुरुषांच्या तुलनेत कमी दर्जा दिलेला आहे. आणि म्हणजे शारीरिक श्रम असू देत किंवा आर्थिक व्यवहार असू देत, स्त्रियांना त्या दृष्टीने एवढं पाहिलं जात नाही. तर मग अशा कौटुंबिक हिंसाचारापासून किंवा महिला आजकाल कामाला नोकरीला वगैरे जातात, मग नोकरीला गेल्यानंतर तिथे त्यांची कुठे काही ठिकाणी हॅरॅसमेंट होते, त्यांना लैंगिक छळाला सामोरं जायला लागतं. लैंगिक छळ म्हणजे फक्त आपण हात लावणं किंवा काही महिलेला छेडछाड करणं अशाच प्रकारे नाही. आपण वर्बली पण काही महिलेला बोललो किंवा आपण ग्रुपमध्ये डिस्कस करतोय काही आणि ग्रुपमध्ये आपण काही डबल मिनिंग जोक्स वगैरे बोलतोय आणि महिला तिथे अनकम्फर्टेबल होतीये. ती म्हणतीये एखाद्या वेळेस स्टॉप करा, आवडत नाहीये मला ते, पण तरी पण आपण तेच रिपीट करतोय किंवा एखाद्या महिलेचा पाठलाग करतोय, हे देखील हॅरॅसमेंट मध्ये येतं. पण यासाठी कायदे आहेत? कायदे जेवढे सरकारने आणि आपल्या संविधानाने बरेचसे कायदे महिलांसाठी तयार केलेले आहेत आणि त्याचा चांगल्या प्रकारचा फायदा महिला घेत आहेत. घरगुती हिंसाचार म्हणजे चार भिंतीच्या आत महिलेवर होणारा अत्याचार, एवढंच आपण पाहिलं जातं. आपण ह्या हिंसाचारापासून महिलेची जर सुटका करायची असेल तर आपल्या कायद्यामध्ये घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा अंमलात आणलेला आहे. ह्या कायद्याअंतर्गत महिलेला होणाऱ्या प्रत्येक छळापासून, लैंगिक असू, शारीरिक असू, मानसिक असू किंवा आर्थिक असू, म्हणजे छळ फक्त आपण शारीरिक छळ होतोय, मारहाण होते असं म्हणून चालणार नाही. काही वेळेस तिची मानसिक छळ पण केला जातो. तिला बोलून किंवा टोमणे मारून देखील काही वेळेस तिला त्रास दिला जातो. काही वेळेस तिला आर्थिक छळही केला जातो. जर महिला पतीपासून लांब राहत असेल तर तिला तिच्या उदरनिर्वाहासाठी काही पैशांची गरज असते, ते पैसे देखील तिला पुरवले जात नाहीत. किंवा मग घरी जरी राहत असेल तरी पण मुलांच्या शिक्षणासाठी वगैरे तिला पैशांची अडचण येते. मग अशा प्रकारच्या प्रत्येक छळापासून तिची सुटका करण्यासाठी कौटुंबिक हिंसाचार किंवा घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा अंमलात आणलेला आहे. पुन्हा एक खूप ज्वलंत प्रश्न म्हणजे हुंडा.
हुंड्यासारखा प्रकार आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अजूनही सर्रास चाललेला दिसतोय आणि हुंडाबळीच्या गोष्टी किंवा केसेस देखील आपण भरपूर प्रमाणात पाहतोय. तर मग ह्या गोष्टीसाठी हुंडा प्रतिबंधक कायदा देखील सरकारने अंमलात आणलेला आहे. आता आपण पाहतोय की गर्भधारणा झाल्यानंतर एखाद्या महिलेची तिची टेस्ट केली जाते की गर्भात मुलगी आहे की मुलगा आहे, लिंगनिदान करण्यासाठी. मग लिंगनिदान करून ती कवळी कळी जर आपण पोटातच तिचा मृत्यू आणणार असेल तर हे चुकीचं आहे. मग ह्या पुढची पिढी घडवण्यासाठी आणि काही वेळेस महिलेचा कन्सेंट सुद्धा त्या गोष्टीमध्ये घेतला जात नाही गर्भपात करण्यासाठी. मग गर्भपात रोखण्यासाठी आणि हे गर्भलिंग निदान रोखण्यासाठी PCPNDT कायदा देखील अंमलात आणलेला आहे. परत महिलांवर किंवा लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण देखील आपण खूप पाहतोय आता. मग पोक्सो अंतर्गत देखील महिला किंवा त्या महिलांच्या मुली ज्या असतील, लहान मुली ज्या असतील त्या देखील दाद मागू शकतात. पुन्हा कामाच्या ठिकाणी आपण पाहतो की महिलेचे हॅरॅसमेंट होत आहे, लैंगिक, मगाशी सांगितल्या प्रकारे लैंगिक, मानसिक किंवा आर्थिक किंवा समान वेतन मिळवलं जात नाही. ह्या सगळ्या गोष्टींपासून सुटका करण्यासाठी पोस्टचा एक कायदा अंमलात आणलेला आहे. आणि आपण पाहतो की पूर्वीपासून जी आहे ती पुरुषांनाच, जी वडिलांची संपत्ती होती त्यामध्ये पुरुषांनाच हक्क मिळायचा. पण हिंदू वारसा कायद्याअंतर्गत आता महिलांना देखील वडिलांची जी प्रॉपर्टी आहे त्यामध्ये समान हक्क मिळतोय आणि महिला देखील त्याच्यामध्ये समान संधी उपलब्ध करून स्वतः मालक होत आहेत आणि प्रत्येक गोष्टीचा त्या उपभोग घेत आहेत. बरोबर. मंडळी, सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत. आपण बातचीत करतो आहोत ॲडव्होकेट भाग्यश्री राजीव काळे यांच्याशी आणि त्या आपल्याला महिला सक्षमीकरण याविषयी मार्गदर्शन करत आहेत. भाग्यश्रीताई, मगाशी उल्लेख झाला वेगवेगळ्या कायद्यांचा. तर घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा असेल किंवा कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा असेल, तर या सगळ्या कायद्यांचा महिलांना कितपत फायदा होतो याविषयी काय सांगाल? कायदे हे सरकारने बनवलेत, त्याचा फायदा पण महिलांनी बऱ्यापैकी घेतलेला आहे. पूर्वी काय व्हायचं की कौटुंबिक हिंसाचार जो असेल तो आपला घरगुती प्रश्न आहे असं समजून महिला सोडून द्यायच्या. पण आता हा कायदा अस्तित्वात आल्यामुळे महिला ह्या स्वतःहून तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत आणि मग घाबरून न जाता ते इतर महिलांना पण त्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. तुझ्यावर जो अन्याय होतोय तर तू पुढे जाऊन पोलिसांमध्ये तक्रार दे किंवा कोर्टामध्ये आपल्या घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तू तक्रार कर, असं त्यामध्ये महिला दुसऱ्या महिलांना देखील मार्गदर्शन करत आहेत. आणि जो पोस्टचा जो कायदा आहे म्हणजे कामाच्या ठिकाणी लैंगिक हिंसाचार किंवा हॅरॅसमेंट पासून महिलांचं संरक्षण करण्याचा जो कायदा आहे त्यामध्ये पण जे आहे इंटरनल कमिटीज कंपनींमध्ये किंवा खाजगी क्षेत्रामध्ये, सरकारी क्षेत्रामध्ये, संघटित असंघटित दोन्ही क्षेत्रांमध्ये इंटरनल कमिटी बनवली जाते. ह्या इंटरनल कमिटीमार्फत महिला ज्या आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत ते ऐकून घेतले जातात आणि त्याच्यावर कारवाई केली जाते. अगदीच जर महिलेला समोर येऊन तिचं उघडपणे काही सांगता येत नसेल, तिच्यावर होणारा अन्याय उघडपणे सांगता येत नसेल, तर शी बॉक्स नावाचा एक पोर्टल सरकारने आता नुकताच लॉन्च केलेला आहे. ह्या पोर्टलमध्ये संघटित क्षेत्र असू दे किंवा असंघटित क्षेत्र असू दे, ग्रामीण महिला असू दे किंवा शहरी महिला असू दे, शालेय मुली असू देत किंवा शालेय कर्मचारी असू देत, कोणीही असू देत, महिला त्या ठिकाणी त्या पोर्टलवर जाऊन आपल्या विरुद्ध होणाऱ्या जो अन्याय असतो त्याविरुद्ध ते कंप्लेंट करू शकतात. आणि ह्याची दक्षता मग जी इंटरनल कमिटी असते कंपनीमध्ये स्थापन केलेली किंवा संघटित दोन्ही क्षेत्रांमध्ये जी इंटरनल कमिटी असते त्याच्याद्वारे त्याची दखल घेतली जाते आणि त्यावर योग्य ती कारवाई केली जाते. शक्यतो महिलेचं नाव जे आहे ते गोपनीय ठेवलं जातं जेणेकरून महिलेला पुढे जाऊन कुठल्या गोष्टीचा त्रास होऊ नये म्हणून. आणि मग आता ह्या गोष्टींचा फायदा महिला तर घेत आहेत, पण ह्याच्याकरता आपल्याला काही उपाययोजनाही केल्या पाहिजेत जेणेकरून ही जी कायदे आहेत किंवा हा जो प्लॅटफॉर्म सरकार तयार करून देते ते महिलेपर्यंत पोहोचलं पाहिजे. मग आता हे कशा पद्धतीने आपल्याला पोहोचवता येईल, तर आपल्याला शिक्षण हे खूप मोठं शस्त्र आपल्याकडे आहे. शिक्षणाद्वारे आपण ही साक्षरता जी आहे ती महिलेपर्यंत पोहोचू शकतो. त्याकरता आपल्याला शालेय लेवलपासूनच मुलींना जे आहे लैंगिक शिक्षण दिलं गेलं पाहिजे. मुलींवर अन्याय होतोय
तर कशा पद्धतीचा अन्याय असतो आणि त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत हे आपण मुलींना लहान वयातच सांगितलं पाहिजे. विधी विद्यालय असतील तर फ्री लिगल एड मार्फत काही मार्गदर्शन शिबिरं घेऊन महिलांना जागृत केलं पाहिजे. ग्रामीण भागात म्हणजे महिलांपर्यंत पोचायचं असेल तर आशा वर्कर किंवा ज्या स्वयंसेविका असतात त्यांच्या मार्फत आपण लवकर महिलांपर्यंत पोहोचू शकतो. बचत गट असतील, बचत गटाच्या मार्फत आपण एखादं शिबिर घेऊन महिलेपर्यंत पोहोचू शकतो आणि त्या महिलेला तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध उत्तम प्रकारे चांगली माहिती त्यांना आपण पोहोचवू शकतो. पुन्हा कायद्याची भाषा जी आहे ती खूप किचकट आहे. सामान्य माणसाला ती समजणं खूप अवघड आहे. मग ती सामान्य माणसापर्यंत कशी पोहोचवायची, तर रंजक पद्धतीने आपण ती भाषा सामान्य माणसांपर्यंत, सामान्य महिलेपर्यंत पोहोचू शकतो. त्यासाठी आपण ॲग्रीटून्स किंवा कॉमिक्स बुक्स असतात त्या मार्फत आपण महिलेपर्यंत ती आपण माहिती पोहोचवू शकतो. म्हणजे एक मनोरंजन पण होतं आणि मनोरंजन करता करता महिलेला त्या कायद्यांविषयी जागरूकता पण निर्माण होते. आता डिजिटल युग असल्यामुळे प्रत्येक महिलेकडे स्मार्टफोन तो असतोच. मग ह्या स्मार्टफोनच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून काही व्हिडिओज बनवून, काही मेसेजेस पाठवून आपल्याला ज्या पद्धतीने आपल्याला कायद्याची माहिती महिलेपर्यंत पोहोचवता येईल त्या पद्धतीने आपण ती पोहोचवली गेली पाहिजे. ह्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. जेव्हा माध्यमातून फायदा करून घेतला पाहिजे आणि जेव्हा ह्या माध्यमातून आपण फायदा करून घेऊ तेव्हा खऱ्या अर्थाने महिलेपर्यंत प्रत्येक माहिती पुरवली जाईल आणि जेव्हा महिलेपर्यंत ती माहिती पुरवली जाईल तेव्हा महिला खऱ्या अर्थाने स्वतः स्वावलंबी होऊन पुढाकार घेऊन ह्या गोष्टी सगळ्या टाळण्यासाठी स्वतःला तयार करेल असं मला वाटतं. भाग्यश्रीताई, एवढे कायदे आहेत, तुम्ही सांगता आहात माहिती, तर तरी सुद्धा महिला तक्रार करायला का बरं घाबरतात? म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाही दिसत चित्र की त्या फायदा करून घेता आहेत. त्याचं काय कारण असेल, का घाबरत असेल? ह्याचं कारण एकच आपण प्रखरशाने म्हणू शकतो की मला त्रास होतोय, मी जर कोर्टात गेले तर माझीच बदनामी होईल. हे महिलेला खूप जास्त सतावत राहतं. मोठी भीती असते. ही मोठी भीती महिलेच्या मनात सध्या असते. त्यामुळे आणि नातेवाईक पण असतात, त्यांच्याकडून पण इमोशनली ब्लॅकमेल केलं जातं की तू कशाला कोर्टात जाते किंवा कशा पोलीस स्टेशनला जाते, कशाला घराची अब्रू वेशीला टाकते. हे अशा पद्धतीचे बोलणं जेव्हा महिला ऐकते तेव्हा निश्चितच तिच्या मनावर थोडासा परिणाम होतो. त्यामुळे ती पुढाकार घ्यायला घाबरते. मुलं जर असतील तर मुलाचा संगोपनाचा विषय महिलेसमोर खूप मोठा उभा राहतो. मी जर आज तक्रार केली, मी जर घर सोडून गेले तर माझ्या मुलांना कोण सांभाळणार, मुलांचा खर्च कोण करणार, किंवा घरात जरी राहत असले मी तरी माझ्या मुलांकडे कोणी बघेल का, ह्या भीतीने मग महिला पुढे यायला घाबरतात. आता कामाच्या ठिकाणी जर आपण विचार केला तर पूर्ण करिअरचा प्रश्न महिलेसमोर उभा असतो. एकदा जर मी कोणाविषयी तक्रार केली, माझं नाव पुढे आलं तर माझ्या करिअरवर त्याचा काही परिणाम होतोय की काय आणि मला परत पुढे नोकरीच्या संधी मिळतात की नाही, हा प्रत्येक महिलेचा प्रश्न राहतो. त्यामुळे महिला शक्यतो पुढे येऊन पुढाकार घेऊन अन्यायाला वाचा फोडायला थोड्या घाबरतायत असं मला वाटतं. या कायद्यांविषयी महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी मगाशी काही उपाययोजना तुम्ही सांगितल्याच की डिजिटल माध्यम आहे किंवा अजून पोर्टल्स आहेत, पण अजून कुठल्या उपाययोजना आहेत ज्या करता येतात किंवा चालू आहेत? उपाययोजना अशा प्रकारे करता येईल की आंबेडकरांचं एक वाक्य आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. त्याच्यानुसार आपल्याला शिक्षणामध्येच आपल्याला महिलांना शिक्षणानेच आपल्याला महिलांना जागरूक करता येईल. त्याकरता शालेय लेवलपासूनच आपल्याला मुलींना त्या जे अन्याय होतात, अत्याचार होतात त्याच्याविषयी आपल्याला जागरूक करणं गरजेचं आहे. महिला सक्षमीकरणाची गरज आजच्या काळामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त आहे आणि त्याचा आत्मविश्वासाशी म्हणजे महिलांच्या आत्मविश्वासाशी कसा संबंध जोडला जातो? कोणत्याही समाजाची प्रगती मी त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरून मोजतो असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं. आणि हे जे मत आहे ते शिक्षणाचा गाभा जो आहे ते स्पष्टपणे दाखवतं. 21व्या शतकात शिक्षणाच्या जोरावर महिला ज्या आहेत त्या अंतराळात पण जात आहेत आणि देशाच्या संरक्षण सीमेवर पण काम करत आहेत. पण अशा पद्धतीने काम करून सुद्धा अगदी महिलांचं सक्षमीकरण कोणत्या क्षेत्रामध्ये अधिक व्हायला पाहिजे असं जर आपल्याला प्रश्न पडत असेल तर साहजिकच आपलं बोट आर्थिक स्वावलंबन आणि मालमत्तेचे अधिकार ह्या गोष्टीकडेच वळतं. ते का तर आर्थिक स्वावलंबन जर महिलेचा असेल तर महिलेमध्ये आपसुकच एक आत्मविश्वास तयार होतो
आणि आर्थिक स्वावलंबन आपण कुठल्या पद्धतीने करू शकतो. जर महिला अशिक्षित असेल तर कौशल्य विकासाच्या संधी तिला उपलब्ध करून देऊन, म्हणजे कौशल्य विकास कुठल्या पद्धतीने करता येईल, तर शिवणकाम असेल, मेहंदीकाम असेल किंवा पाककला असेल, मसाले वगैरे बनवण्याच्या काही गोष्टी असतील, तर ह्या गोष्टींमध्ये तिला प्रोत्साहन देऊन तिच्याकडून ते काम करून घेऊन तिचा आर्थिक विकास जर आपण केला. शिक्षित महिला असतील तर त्यांना आपण अजून पुढे शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्याकडे नोकरीच्या उत्तमोत्तम संधी त्यांना प्राप्त होतील आणि त्या स्वतःचा आर्थिक विकास करू शकतील. पुन्हा जर एखाद्या महिलेला बिझनेसमध्ये इंटरेस्ट असेल तर छोटे छोटे स्टार्टअप्स तयार करून किंवा कुठले तरी छोटासा बिझनेस तयार करून तिला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, जेणेकरून ते स्वतःचा आर्थिक विकास करून घेऊ शकेल. आणि जेव्हा तो आर्थिक विकास त्या स्वतःचा करून घेतील तेव्हा आपसुकच त्यांच्या मध्ये एक चांगला आत्मविश्वास तयार होईल आणि ह्या आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांचंही कल्याण करून घेतील, त्यांच्या कुटुंबाचंही कल्याण करून घेतील आणि पर्यायाने देशाचंही कल्याण होईल. आणि दुसरा जो मुद्दा आहे तो आहे मालमत्ता अधिकाराचा. मालमत्ता अधिकार कशा पद्धतीने, जसं मी सांगितलं, हिंदू वारसा हक्क कायद्याअंतर्गत आता स्त्रियांना देखील वडिलांच्या संपत्तीमध्ये, वडिलोपार्जित संपत्तीमध्ये 50% समान हिस्सा मिळतोय. समान हिस्सा मिळतोय. तसंच महिलांच्या नावावर 7/12 उतारे झाले पाहिजेत. 8 उतारे आपल्या नावावर कसे करता येतील, त्याच्यातून आपल्याला फायदा कसा करून घेता येईल. शेती ही स्वतः महिला कसते, मग आपल्याला त्याचा फायदा कसा करून घेता येईल. नुसतं कामगार म्हणून न राहता मालक बनून मालमत्तेचा अधिकार आपण कशा पद्धतीने घेता येईल हे आपण त्यांना सक्षमीकरणाच्या माध्यमातून आपण त्यांना शिकवलं पाहिजे, जेणेकरून पर्यायाने ते स्वतःचाही विकास करतील आणि सर्वांचाच विकास होईल. भारतीय शेतीचा कणा म्हणजे महिला आणि आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल माहिती याची कशी सांगड घालता येईल? भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि ह्या कृषीप्रधान देशामध्ये स्त्री आणि पुरुष समानच शेतकरी म्हणून काम करतायत. पण पुरुषांच्या तुलनेत 70-80% वाटा हा स्त्रियांचा असतो. स्त्रिया ह्या कापणीपासून, खुरपणीपासून, पेरणीपासून, कोळपणीपर्यंत प्रत्येक काम हे स्त्री करत असते. पण तिला जो दर्जा हवा असतो, तिला एक कुटुंबाचा मदतनीस किंवा शेतकरी म्हणूनच ओळखलं जातं. तिला कधी मालक म्हणून हा दर्जा भेटतच नाही. म्हणून स्त्री जी आहे कायम ही अदृश्य शेतकरी म्हणूनच राहिलेली आहे. मग आता ह्या अदृश्य शेतकरीची जर आपल्याला व्याख्या मोडायची असेल तर मग आपल्याला काय करता येईल, तर स्त्रीला जे आहे ते जमिनीवर तिचा हक्क दाखवता आला पाहिजे. मग तो हक्क कुठल्या पद्धतीने दाखवता येतो, तर 7/12 उतार्यावर जमिनीच्या 7/12 उतार्यावर महिलेचं नाव असलं पाहिजे. महिलेच्या नावावर आपण जमीन खरेदी केली पाहिजे किंवा आपल्या जमिनीत सहहिस्सेदार म्हणून आपली महिला असली पाहिजे. 8 उतार्यावर महिलेचं नाव असलं पाहिजे. आणि जेव्हा ही नावं कशी लावून घ्यायची किंवा ह्या पद्धतीचं काम आपण कसं करायचं, ह्याकरिता आपल्याला महिलांना मार्गदर्शन करणं पण तेवढंच गरजेचं आहे. मग डिजिटल साक्षरतेच्या माध्यमातून आपण महिलांना त्या गोष्टी आपण शिकवू शकतो. आता महिला शेतकरी म्हणून काम करत असताना महिलेने डिजिटली साक्षर होऊन काही गोष्टी करायला हव्यात. जसं की हवामानाचा अंदाज घ्यायचा आहे, मग काही AI चे ॲप्स असतात. नुसतं स्कॅन केलं तरी आपल्याला हवामानाचा अंदाज AI ॲपवरनं कळतो. किंवा एखादं पीक स्कॅन केलं तर पिकावर कोणतं रोग आलेला आहे, त्या पिकाला कुठल्या प्रकारच्या खताची गरज आहे, ही सगळी माहिती डिजिटली महिलेला उपलब्ध होऊन जाते. याकरता महिलेने पुढाकार घेऊन त्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. पण याविषयी माहिती असते का शेतकरी महिलांना? शेतकरी महिलांना माहिती करून देण्याचं काम सरकारने करायला हवं असं मला वाटतं. म्हणजे ह्याकरता आपण ज्या विधी विद्यालयाचे विद्यार्थी असतील किंवा कृषी विज्ञान केंद्र वगैरे असतील, त्यांनी शिबिरं वगैरे घेऊन महिलांचे शिबिर घेऊन खास करून त्यांना ती माहिती तिथपर्यंत पोहोचवली पाहिजे. ICTचा एक प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर पिकाचं पूर्णपणे जे आहे माहिती त्या प्लॅटफॉर्मवर महिलांना मिळू शकते. जी तुम्ही कामं मगाशी उल्लेख केला की वेगवेगळ्या प्रकारची कामं त्या करतात शेतामध्ये आणि त्या पुरुषाच्या बरोबरीने, शेतकऱ्याच्या बरोबरीने त्या राबतात खरं तर. पण तुम्ही म्हणता तसं त्यांना मालक म्हणून कुठेच हक्क मिळत नाही असं चित्र दिसतंय. तर याच्याबद्दल अजून काय सांगता येईल? जमिनीच्या संबंधित त्यांना अधिकार तर द्यायलाच हवेत.
शेतीपूरक व्यवसाय देखील महिलांनी केले पाहिजेत. शेतीपूरक व्यवसाय करताना छोटे छोटे फूड प्रोसेसिंग युनिट असतात, म्हणजे कांद्याची पावडर बनवणं किंवा भाज्या ज्या आहेत डिहायड्रेट करून म्हणजे सुकवून त्या चांगल्या मॉल्सला वगैरे पुरवणं किंवा एखादा मसाल्याचे पदार्थ बनवणं, ह्यासारख्या गोष्टी तयार करून महिलेने स्वतः प्रोत्साहन घेऊन त्याचं जे आहे आपल्या उत्पादन घेतलं पाहिजे. जे आपले बी बियाणे आहेत, पारंपरिक बी बियाणे, आपल्याला हे त्यातली एवढी माहिती नसते, पण ज्या शेतकरी स्त्रिया असते त्यांना पारंपरिक बी बियाण्यांचं चांगलं माहिती असते. त्यांनी त्यांचा जतन केलं पाहिजे. पीक संरक्षण कायद्याअंतर्गत आणि शेतकरी हक्क कायद्याअंतर्गत त्याचे जतन करता येतं. त्याच्याद्वारे जतन करून त्यांनी ती माहिती जी आहे ते इतरांपर्यंत पोहोचवली पाहिजे. त्यांची जी बौद्धिक मालमत्ता आहे, जी बौद्धिक क्षमता आहे, त्याचा त्यांनी विकास केला पाहिजे असं मला वाटतं. बौद्धिक मालमत्ता हक्क म्हणजे नेमकं काय? मालमत्ता हक्क म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त घर, जमीन, बँक खाती एवढाच विषय फक्त समोर उभा राहतो. पण ह्याच्या तोडीनेच अगदी महत्त्वाची गोष्ट जर आता सध्याच्या काळात जी आहे, 21व्या युगात, तंत्रज्ञानाच्या युगात अगदी पाहायला गेलं आपण, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या बौद्धिक मालमत्तेचं जतन करणे. आता ही बौद्धिक मालमत्ता कोणत्या प्रकारे येते? एक तर असतं पेटेंट, ज्याच्यामध्ये तंत्रज्ञान किंवा आपण नवीन कुठली गोष्ट विकसित केली तर त्याचं पेटेंट आपण आपल्या नावे घेऊ शकतो. ट्रेडमार्क असतो, एखादा बिझनेस आपण सेट करतोय तर त्या बिझनेसचा ट्रेडमार्क जर आपण आपल्या नावे घेतला तर आपण त्या बिझनेसचं इतरांद्वारे त्याचं वापर करून त्याचं हे होण्यापेक्षा आपण त्याचं ट्रेडमार्क घेतलेलं कधी पण चांगलं. म्हणजे ती आपली मालकी राहते. कॉपीराइट्स असतात. कॉपीराइट्समध्ये जे म्युझिकल गोष्टी असतात, पिक्चर्स असतात किंवा काही कविता लिहितात, गाणी म्हणतात, ह्या गोष्टींचा आपण कॉपीराइट्स घेऊ शकतो. GI टॅगिंग असतं. GI टॅगिंगमध्ये GI टॅगिंग म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन. एखाद्या ठिकाणची एखादी गोष्ट खूप चांगली फेमस आहे आणि त्या क्षेत्रामध्ये चांगली येते, तर त्या गोष्टीचं आपण GI टॅगिंग जर घेतलं तर ती गोष्ट त्या गोष्टीपुरतीच मर्यादित राहते, त्या जागेपुरतीच मर्यादित राहते. त्याचा गैरवापर इतर कोणी करू शकत नाही. मग महिलांनी या गोष्टीचा वापर गोष्टी कशा काय करायच्या? तर एखाद्या महिलेला चांगलं काहीतरी विकसित करण्याची तंत्रज्ञान विकसित केलं असेल किंवा एखादं वाण महिलेने स्वतःहून विकसित केलं पिकाचं, तर त्या पिकाच्या वाणाचं तिने पेटंट स्वतःहून घेतलं पाहिजे. कॉपीराइट घेताना एखाद्या महिलेला खूप चांगलं लिहिण्याची सवय असेल, एखादा लेख लिहिला, एखादी कविता लिहिली आहे किंवा कुठल्याही चांगल्या गोष्टी गाणं म्हटलंय किंवा अशा कुठल्या गोष्टी महिला जर करत असेल तर तिने त्या गोष्टीचं कॉपीराइट स्वतः घेतलं पाहिजे. म्हणजे कॉर्पोरेट जगापासून ते वेगळं राहील आणि त्याचा गैरवापर कॉर्पोरेट जगामार्फत घेतला जाणार नाही. ट्रेडमार्क असेल, एखाद्या महिलेने छोटासा बिझनेस सेटअप केलाय, स्टार्टअप हे केलंय, तर त्या महिलेने त्याचं ट्रेडमार्क घेतलं पाहिजे. ट्रेडमार्क घेतल्यामुळे इतर 4 कंपन्या आहेत त्या गोष्टी महिलेसारख्या समान गोष्टी करून त्या गोष्टींचा गैरवापर करणार नाही, ह्याचं दक्षता ट्रेडमार्क मधून घेतली जाईल. GI टॅगिंग आहे, एखादा बचत गट असेल किंवा महिलांचा एखादा ग्रुप असेल, सामूहिक शेती करत असतील आणि त्यांच्या भागामध्ये एखाद्या गोष्टीचं चांगल्या प्रकारे उत्पन्न होत असेल तर त्या लोकांनी म्हणजे त्या महिलांनी त्या वस्तूचं GI टॅगिंग करून घेतलं पाहिजे. त्या GI टॅगिंगच्या मार्फत त्यांनी त्या वस्तूचा प्रचार प्रसार केला पाहिजे, जेणेकरून त्याचा गैरवापर दुसरं कोणी करून घेऊ शकत नाही. ही असते आपली बौद्धिक मालमत्ता. स्थावर मालमत्ता म्हणजे आपल्या घर, आपली प्रॉपर्टी, आपली बँक बॅलन्स, आपलं हे जपता आपण बौद्धिक मालमत्तेचा पण आपला चांगला विकास केला पाहिजे. सध्याचं युग हे डिजिटल युग आहे, म्हणजे सगळं समाज माध्यम आणि याच्यावर जगणारं सगळं युग आहे. तर त्याच्यामध्ये महिलांना संधी कोणकोणत्या आहेत असं तुम्हाला वाटतं? नमो ड्रोन दीदी नावाचा एक प्रकल्प आता भारत सरकारने चालू केलेला आहे. ह्या प्रकल्पाअंतर्गत ज्या शेतकरी महिला आहेत त्यांना ड्रोन चालवायचं ट्रेनिंग दिलं जातं आणि ह्या ट्रेनिंग अंतर्गत त्यांना ड्रोन चालवण्यापासून ते दुरुस्ती करण्यापर्यंत सर्व तंत्रज्ञान शिकवलं जातं. त्याचबरोबर महिलांना ड्रोन देखील मोफत दिले जातात त्या प्रकल्पाअंतर्गत. आणि डिजिटल साक्षरता मी अजून एका प्रकारे मगाशी सांगितल्याप्रमाणेच की महिला ज्या आहेत त्या हवामानाचा अंदाज कसा घ्यायचा किंवा पिकांचं संरक्षण कसं करायचं किंवा आपल्याला
नवीन काही शिकायचे हम्म. तर मग सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा कुठल्या ॲप्सच्या माध्यमातून AI च्या माध्यमातून आपण ते कसं शिकता आलं पाहिजे हे महिलेने जाणून घेतलं पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि महिला सक्षमीकरण याच्याविषयी काय तुम्हाला सांगता येईल? कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI आता खूप ह्या तंत्रज्ञानाचा विकास सध्या भारतात खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचे जे अल्गोरिदम्स असतात ते पहिले सेट असतात. मग हे सेट अल्गोरिदम जर त्याच्यामध्ये पुरुष जास्त प्रमाणात कामाला असतील तर ते अल्गोरिदम त्या पद्धतीने सेट केले जातील असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे ह्यामध्ये जर महिला अजून कार्यरत असतील तर ते अल्गोरिदम महिलांच्या दृष्टीने देखील सेट होणं तेवढंच महत्त्वाचं असतं. आता हे AI मध्ये पण जेव्हा एखादा ड्राफ्ट वगैरे किंवा एखादी माहिती आपण हे करतो ती परत व्हेरीफाय करण्याची पण गरज असते. मग अशा ठिकाणी महिलांना देखील संधी असते की घरी बसल्या पण त्या ज्या माहिती असते त्या आपण संकलित करू शकतो आणि त्या व्हेरीफाय करू शकतो. त्यासाठी पण महिला घरी बसून देखील काम करू शकतात. IT क्षेत्रातल्या महिलांना देखील AIच्या आता डेटा सायन्समध्ये मुलींचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. ते मुलींनी पण डेटा सायन्स AI ह्या टेक्नॉलॉजी शिकल्या पाहिजेत आणि घरी बसल्या आपल्या पद्धतीने त्या कामही करू शकतात. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आज महिला सक्षमीकरण कायदे त्यातल्या तरतुदी या विषयावर ॲडव्होकेट भाग्यश्री राजीव काळे यांच्याशी बातचीत करतो आहोत. भाग्यश्रीताई, महिला सक्षमीकरणामध्ये पुरुषांची मानसिकता आणि कुटुंबाचा पाठिंबा याची कितपत भूमिका आहे किंवा याचं महत्त्व काय आहे? महिला सक्षमीकरण करताना पुरुषाची मानसिकता ही खूप महत्त्वाचा बदल घडवते. कारण पुरुष ज्या पद्धतीने महिलेला ट्रीट करतो म्हणजे जशी वागणूक महिलेला देतो त्या पद्धतीनेच ती महिला घडत जाते. तेच वातावरण जर पुरुषाने घरामध्ये अगदी फ्री ठेवलं किंवा तिला समजून प्रत्येक आर्थिक व्यवहारामध्ये तिला समाविष्ट करून घेतलं. बऱ्याच ठिकाणी काय होतं की असं समजलं जातं की हिला काय कळते, हिला काय येते असं समजून महिलेचा आवाज जो तिथेच दाबला जातो. पण जर पुरुषानेच तिला प्रोत्साहित करून प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे जाण्यासाठी तिला प्रोत्साहन दिलं तर महिला आपोआपच स्वतः सक्षम होण्यास तयार होईल. त्याकरता पुरुषाची मानसिकता पण बदलणं तेवढंच गरजेचं असतं. पुरुषाने एक भागीदार म्हणून म्हणजे नुसतं काम करणारी आहे असं समजून तिला ट्रीट नाही केलं पाहिजे. ती आपली एक भागीदार आहे म्हणून काम तिच्याबरोबर राहिलं पाहिजे. कामाचं विभाजन केलं पाहिजे. आजकाल स्त्रिया ज्या आहेत त्या नोकरी पण करतायत एकीकडे आणि एकीकडे घर पण सांभाळतायत. हे कामाचं विभाजन पुरुषाने पण करून घेतलं पाहिजे. मुलांचं संगोपन करणे, थोडी छोटी मोठी मदत महिलेला करणे किंवा तिच्या स्वप्नांना बळ देणे हे काम पुरुषाचं देखील आहे. मग पुरुषाची मानसिकता देखील चेंज झाली पाहिजे. पुरुष प्रधान संस्कृती जी पूर्वीपासून आली आहे तिला कुठेतरी तोड देऊन एक उत्तम आपल्याला आयुष्य घडवायचे, आपल्या सहचारणीबरोबर एक उत्तम आयुष्य घडवायचे अशा पद्धतीनेच त्याने महिलेकडे पाहिलं पाहिजे. घरामध्येही झालं आणि कामाच्या ठिकाणीही झालं. कामाच्या ठिकाणी देखील महिलेशी वागताना किंवा तिच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. बऱ्याचदा महिलेला काही कामाच्या ठिकाणी अडचणी येत असतील तर पुरुषांनी स्वतःहून पुढाकार घेऊन त्या अडचणी कशा दूर करता येतील हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि कुटुंबाचा पाठिंबा तेवढाच महत्त्वाचा राहतो. कारण कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय महिलेला पुढे उत्तुंग भरारी घ्यायला काहीच करता येत नाही. कुटुंबाने देखील समजून घेतलं पाहिजे की तिचे काही स्वप्न असतात, तिने एवढं शिक्षण घेतलंय, तिने एवढे प्रयत्न केलेत, मग तिच्या स्वप्नांना काहीतरी आपण बळ दिलं पाहिजे, पंखांना बळ दिलं पाहिजे. म्हणून कुटुंबाने देखील पुरुषाप्रमाणेच कुटुंबाने देखील कामाचं विभाजन करून घेतलं पाहिजे आणि तिच्यातला आत्मविश्वास जागा करून तिला अजून उत्तुंग भरारी घेण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. कुटुंब, समाज आणि सरकार या तीनही स्तरांवर कोणते बदल घडणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं? कुटुंब, समाज आणि सरकार हे त्रिसूत्री जर आपल्याला व्यवस्थित जमलं तर महिला सक्षमीकरण करण्यात आपल्याला काहीच अडचण येणार नाही. सरकारने वेगवेगळे प्लॅटफॉर्म तयार केलेले आहेत. अजून सरकारने प्रयत्न करून महिला सक्षमीकरण करण्यासाठी प्रोत्साहन महिलांना दिलं पाहिजे. वेगवेगळ्या माध्यमातून, डिजिटल माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण केलं पाहिजे.
कुठे शिबिरं भरवून, कुठे मार्गदर्शनपर व्याख्यानं ठेवून अशा प्रकारे महिलाचं सक्षमीकरण केलं पाहिजे. समाजाने पण महिलांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे. आत्मविश्वास असणारी स्त्री किंवा ती सर्व काही करू शकते अशा पद्धतीने समाजाने देखील महिलेकडे पाहिलं गेलं पाहिजे. जो डावलण्याचा प्रकार असतो म्हणजे कामाच्या ठिकाणी पण महिलेची जी शारीरिक क्षमता आहे ती पुरुषापेक्षा कमी आहे असं समजलं जातं. मग त्या पद्धतीने तिचं वेतन देखील कमी ठेवलं जातं. मग हे समाजाने कुठेतरी चुकीचं आहे हे असं समजून चाललं पाहिजे. कुटुंबाने देखील महिलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांच्या स्वप्नांना भरारी देण्यासाठी. त्यांच्या मुलांचं संगोपन असू देत, कामाचं विभाजन असू देत किंवा त्यांना नवीन काही शिकायचं असेल तर त्याच्यासाठी देखील कुटुंबाने प्रोत्साहन दिलं पाहिजे. मुलींना आजकाल जे विज्ञान तंत्रज्ञानाचं शिक्षण आहे ते कुटुंबाने घ्यायला प्रोत्साहन दिलं पाहिजे. पूर्वीच्या काळी ते नव्हतं, पण आता कुटुंबाने स्वतः पुढे येऊन मुलींना पुढचं शिक्षण घेण्यासाठी, उच्च शिक्षण घेण्यासाठी, स्पर्धा परीक्षा असतील त्याच्यासाठी तयारी करण्यासाठी स्वतः प्रोत्साहन दिलं पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती होईल आणि महिलांची प्रगती होईल. भाग्यश्रीताई, भविष्यामध्ये महिलांसाठी अधिक सुरक्षित आणि समानतेवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी नवीन दिशा काय असेल असं तुम्हाला वाटतं? महिला सक्षमीकरण ही एक खूप मोठी क्रांती आहे आणि महिला जर सक्षम झाली तर ती पूर्ण विश्वाला सक्षम करू शकते. त्याकरता महिलेने देखील तेवढंच ज्ञान तिने संपादन केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचे अधिकार तिला समजले पाहिजेत. जसं मी सांगितलं तसं सातबाऱ्याचे अधिकार जे आहेत, 8 उतार्यावर तिचं नाव कसं लावायचं किंवा जमिनी संबंधी जे अधिकार आहेत तिला तिच्या अधिकारांची जाणीव झाली पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तसंच पाहिलं गेलं तर महिलेने डिजिटली पण तेवढंच पुढे गेलं पाहिजे. जे तिने फक्त युजर न राहता एक क्रिएटर म्हणून त्या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. कोडिंग असू दे किंवा कुठल्या नवीन गोष्टी असू दे, तिने त्या स्वतः तयार करून त्या गोष्टीचं क्रिएटर तिने व्हायला पाहिजे. आणि चौकटीत न राहता कुटुंबाने देखील तिला असं चौकटीमध्ये न ठेवता तिला तिच्या पद्धतीने ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि त्या गोष्टींसाठी तिने पण तिचा तो ध्यास धरला पाहिजे आणि त्या गोष्टी पुढे नेल्या पाहिजेत असं मला वाटतं. पूर्वीची मानसिकता आणि आत्ताची मानसिकता महिलांविषयीची किंवा त्यांच्या समस्यांविषयीची यात काही फरक आहे का? काही फरक बदल जाणवतात का तुम्हाला? पूर्वीच्या मानसिकतेपेक्षा आत्ताची मानसिकता जी आहे समाजाची ती खूप मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. याला खरं कारण असं पाहायला गेलं तर एक तर शिक्षण आणि येणारे कायदे आणि स्त्रियांची स्वतःहून जी करण्याची क्षमता आहे हे कारणीभूत ठरलेलं आहे. पूर्वी कसं व्हायचं की सगळं काम हे महिलेलाच करायला लागायचं. एकत्र कुटुंब पद्धती होती किंवा न्यूक्लिअर फॅमिली असू दे, काही प्रत्येक काम महिलेलाच करायला लागायचं. पण आता पुरुषही देखील तसाच स्वतः पुढाकार घेऊन त्यामध्ये स्वतः मुलांचं संगोपन करणं किंवा काम करणं असं सगळ्या गोष्टी करतायत. आणि मुलींना देखील आजकाल शिक्षणासाठी कुठल्या गोष्टीसाठी अडवलं जात नाही. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे. राजकारण असू दे, समाजकारण असू दे, अर्थकारण असू दे, सगळ्या ठिकाणी आपल्याला महिला पुढे दिसत आहेत. त्याचं खरं कारण म्हटलं तर भारताची जी घटना दुरुस्ती होती 73 आणि 74 त्याच्यामध्ये त्याच्यानुसार ज्या महिला होत्या त्यांना 50% आरक्षण दिलं गेलं होतं राजकारणामध्ये पुढे जाण्यासाठी. नारी शक्ती अधिवंदन ह्या कायद्याअंतर्गत आहे ना, महिलांना आता 33% आरक्षण जे आहे राज्यसभेत, लोकसभेत मिळालेलं आहे. मग आपण आता पाहतोय की आपल्या महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री देखील एक महिलाच आहे आणि आता सद्यस्थितीला पण महिलाच राष्ट्रपतीपद भूषवत आहे. त्यामुळे महिलांची प्रगती ही खूप मोठ्या प्रमाणात पुढे गेलेली आहे. आणि बँकिंगच्या क्षेत्रात, शेतीच्या क्षेत्रात देखील आजकाल महिला खूप अग्रेसर आहेत. स्वतःचं काहीतरी बिझनेस वगैरे तयार करून महिला शेतीपूरक व्यवसाय देखील करत आहेत. बँकिंग क्षेत्रामध्ये पण आजकाल स्त्रिया खूप पुढे गेलेल्या आहेत. लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना आजकाल सरकारने एक पुढे जाण्यासाठी किंवा मुद्रा लोन योजनेमार्फत सरकारने पुढे जाण्यासाठी खूप मोठं प्रोत्साहन दिलेलं आहे. महिला सक्षमीकरणासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कुठली पावलं उचलली? मुद्रा लोन योजना आहे. 1 लाखापर्यंत जे स्टार्टअप्स अगदी नवीन कोणी व्यावसायिक असतील तर ते महिलेला ते योजनेअंतर्गत दिले जातात. लखपती योजनेअंतर्गत देखील त्यांना जे आहे प्रोत्साहन दिलं जातं नवनवीन क्षेत्रात व्यवसायासाठी. अजून कोणत्या योजना राबवल्या जातात?
थेट आर्थिक मदत करण्यासाठी त्यांना आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना देखील चालू आहे, ज्या अंतर्गत महिलेला काही रक्कम दिली जाते तिच्या उदरनिर्वाहासाठी. हक्काचा सातबारा मोहीम सरकारने चालू केली आहे. म्हणजे ज्या महिलांना आपली सातबाऱ्यावर नावं पाहिजे आहेत किंवा आटं उतार्यावर नावं पाहिजे आहेत, आपल्या वडिलांकडून आपल्याला प्रॉपर्टीवर आपल्याला सातबाऱ्यावर नावं नोंदवून घ्यायची असेल तर ही एक योजना सरकारने चालू केलेली आहे, ज्या अंतर्गत महिला आपल्या जमिनीवर आपलं नाव नोंदवून घेऊ शकतात. शिक्षणासाठी बेटी बचाव बेटी पढाव ही योजना सरकारने खूप चांगल्या पद्धतीने अंमलात आणलेली आहे. त्या अंतर्गत आपण पाहतो की आता बऱ्यापैकी जे 10वी-12वीचे रिझल्ट आपण जेव्हा पाहतो तर मुलींची संख्या किंवा मुलींच्या उत्तीर्ण होण्याची संख्या त्यामध्ये जास्त असते. सुकन्या समृद्धी योजना म्हणून पण एक योजना सरकार राबवते आणि सुरक्षेसाठी पाहायला गेलं तर वन स्टॉप सेंटर म्हणून एक योजना आहे, ज्या अंतर्गत ज्या कामाला जाणाऱ्या वगैरे स्त्रिया असतात किंवा त्यांच्या संरक्षणासाठी त्या गोष्टी केल्या जातात. एकदा कामाच्या ठिकाणी आता CCTV कॅमेरे वगैरे सगळीकडे बसवलेले असतात. परत शी बॉक्स म्हणून जी संकल्पना मगाशी सांगितल्याप्रमाणे शी बॉक्स म्हणून कामाच्या ठिकाणी एक संकल्पना असते संघटित क्षेत्रामध्ये, जेणेकरून त्यामध्ये आपण गोपनीय पद्धतीने आपली जी तक्रार आहे ती मांडू शकतो आणि त्यावर मला वाटतं विशाखा समिती सुद्धा आहे. हो, दक्षता समिती असते, पोलीस स्टेशनला दक्षता समिती असते. त्या दक्षता समिती अंतर्गत देखील ज्या पीडित महिला असतात त्यांची तक्रार ऐकून घेतली जाते आणि त्याच्यावर पुढची कारवाई केली जाते. भरोसा सेल नावाचा एक सेंटर पोलीस स्टेशन अंतर्गत चालू असतो. त्यामध्ये देखील सारखंच की त्यामध्ये पण ज्या पीडित महिला असतात त्यांची तक्रार ऐकून घेतली जाते आणि महिलेला अगदी आर्थिक खर्च करण्या इतपत जर महिलेकडे पैसे नसतील, म्हणजे वकिलांचा खर्च करण्या, कोर्ट कचेरी करण्या इतपत, तर फ्री लीगल एड मार्फत त्यांना वकील देखील दिला जातो त्यांच्या पुढच्या कारवाई करता. भाग्यश्रीताई, दक्षता समितीच्या सदस्य म्हणून देखील तुम्ही काम करता, तर त्याचं काम कसं चालतं? प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये दक्षता समिती म्हणून एक समिती स्थापन केलेली असते. त्यामध्ये प्रत्येक क्षेत्रातल्या महिला असतात, म्हणजे राजकारणातील असू देत किंवा शिक्षक असू देत किंवा ॲडव्होकेट असू देत, प्रत्येक महिला त्याच्यामध्ये कमिटीमध्ये असते. पोलिसांमार्फत ती कमिटी चालवली जाते. ह्या कमिटीचं काम एकच असतं की जेव्हा एखाद्या स्त्रीवर अन्याय होत असेल, जसं भरोसा सेलचं काम चालतं तसंच काम ह्यांचं पण चालतं. ह्या कमिटीमध्ये काम करताना आपण समोरच्या व्यक्तीचा जो प्रश्न आहे तो आपण महिलेचा जो प्रश्न आहे तो आपण समजून घ्यायचा असतो आणि त्यावर आपल्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करायचं असतं. ॲडव्होकेट म्हणून काम करताना आपल्या परीने त्यांना जर समजा महिलेची परिस्थिती नसेल तर तिला महिला व बाल कल्याण विकास अंतर्गत तिला अगर फ्री लीगल एड वगैरे मदत लागत असेल तर आपण ती मदत तिला पुरवली पाहिजे. आणि मुलांच्या आणि महिलेच्या ज्या स्वास्थ्याकडे किंवा त्यांच्या प्रगतीकडे लक्ष देण्यासाठी ही कमिटी, दक्षता कमिटी जी आहे ती पोलीस स्टेशन मार्फत चालवली जाते. भाग्यश्रीताई, तुम्ही भरोसा सेल या अंतर्गत देखील काम करता, महिलांचं समुपदेशन करता, त्यांच्या पुनर्वसनासाठी काम करता, तर तो अनुभव कसा आहे? एका वेळेस एकदा एक महिला माझ्याकडे आली होती. बरेच दिवस पतीपासून विभक्त होती. तर दोघांच्या काही वैचारिक गोष्टींमुळे त्यांचं एकमेकांशी पटत नव्हतं. तर महिलेची अशी इच्छा होती की नवऱ्याबरोबर आता राहायचंच नाहीये, घटस्फोट घ्यायचा आहे. आणि नवऱ्याची पण जवळपास तशीच इच्छा होती, पण त्यांना कशी 2 लहान मुलं होती. तर मला माझ्या पद्धतीने असं वाटलं की केस करण्यापेक्षा किंवा त्यांचा घटस्फोट करून त्यांना विभक्त करण्यापेक्षा जर त्यांचं समुपदेशन मला करता आलं आणि त्या माध्यमातून जर चांगलं काही फलित होत असेल तर आपण पाहूयात म्हणून. तर मग पहिल्या वेळेस ती महिला माझ्याकडे आली, त्यावेळेस मी तिला समजून सांगितलं, तरी पण ती काही गोष्टीला तयार होत नव्हती. म्हटलं तू तुझ्या नवऱ्याशी बोलून बघ आणि त्या गोष्टीवर तुम्ही विचार करा. तर बरेच दिवस त्यांचं काही बोलणं झालं नाही. परत दुसऱ्या वेळेस ती महिला माझ्याकडे आली, पुन्हा मी तिला तेच समजून सांगितलं, विभक्त होऊन आयुष्य घालवण्यात काही अर्थ नाही आणि समाजात एकल महिला राहणं ह्याच्यात पण खूप
काय म्हणतात आव्हानं चॅलेंजिंग आहेत, हो. रोल आहे तो. बरोबर. कारण एकल महिलांच्या बाबतीत आपण सध्या पाहतोय खूप जास्त केसेस वगैरे घडत आहेत. बरोबर. तर त्यामुळे समाजात एकल महिला म्हणून राहणं पण खूप अवघड आहे. त्यासाठी तुम्ही स्वतःहून एक प्रयत्न करा. 2-3 माणसं बोलवून तुमच्या निगोसिएशन करा आणि जे आहे ते बोलून घ्या. तुमच्या मुलांचं कल्याण होईल. उद्या तुम्ही एकत्र नाही आले तर तुमच्या मुलांकडे कोण पाहणार आहे? आज तुम्ही आहेत म्हणून चालले. पहिल्या वेळेस ते ॲग्री नाही झाले, दुसऱ्या वेळेस ते ॲग्री नाही झाले, तिसऱ्या वेळेस ती महिला आली आणि मग तिसऱ्या वेळेस ती बोलली की हो मॅडम त्यांनी सांगितलंय मला ते की आपण राहूयात एकत्र वगैरे, त्यांनी पण या गोष्टीचा विचार केलाय वगैरे, असं झालं. मग ते समुपदेशनाच्या माध्यमातून अगदी फाटे फोडून आपण लगेच ऑन द स्पॉट डिसिजन घेऊन की आम्हाला एकत्र राहायचंच नाहीये अशा पद्धतीने विचार न करता जर ते जुळवून घेता येत असेल तर माझा कल जास्त करून त्या गोष्टीकडे असतो. तुम्ही लगेच कोर्ट कचेरी किंवा पोलीस स्टेशनच्या भानगडीत पडू नका. जर तुम्हाला जुळवून घेता येत असतील गोष्टी तर तुम्ही त्या जुळवून घ्या. मग तिसऱ्या वेळेस ते एकत्र म्हणजे दोघंही एकत्र आले. आज दोघंही एकत्र गुणागोविंदाने नांदतायत. मुलंही अगदी व्यवस्थित शाळेत वगैरे जात आहेत. त्यामुळे व्यवस्थित त्यांचं सगळं चाललेलं आहे. म्हणजे असं आपण लगेच टोकाची भूमिका न घेता सामोपचाराने जुळवून घ्यायला हवं. म्हणजे हा मला खूप चांगला अनुभव आला. अगदी पीडित महिला पण असतात, त्यांच्या एक बाजू आपण ऐकून घेतो, पण ते कोर्ट कचेरीपर्यंत वगैरे जाण्यापेक्षा चांगला अनुभव अशा पद्धतीने मला आला की आपण चांगलं कुणाचं काहीतरी केलं. महिलांसाठी न्याय मिळवण्यासाठी सगळ्यात प्रभावी पाऊल काय असायला पाहिजे आणि आजच्या या तरुण पिढीला किंवा तरुण मुलींना, महिलांना तुम्ही या सखी सह्याद्रीच्या माध्यमातून काय संदेश द्याल? महिलांना मी एवढंच सांगेल की न्याय मिळवण्याकरता तुम्हाला पोलीस स्टेशनचं ज्ञान नाही, म्हणजे पोलिसांकडे कसं अप्रोच करायचं हे ज्ञान नाहीये, कोर्टाचं ज्ञान नाहीये किंवा केस कशी करायची ह्याचं ज्ञान नाहीये. ह्या गोष्टीला तुम्ही घाबरून जाऊ नका. तुम्ही त्यासाठी कोणाचं तरी मार्गदर्शन घ्या, योग्य वकिलांचं मार्गदर्शन घ्या किंवा जे समुपदेशन केंद्र असतात तिथे जाऊन तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घ्या. ते तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती पुरवतील. न्यायव्यवस्थेला घाबरून जाऊ नका. कायदे जे आहेत ते तुमच्यासाठीच बनवलेले आहेत. त्या कायद्याचा तुम्ही चांगला वापर करून घ्या. न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा. वेळ लागेल काही गोष्टींसाठी, पण जो तुम्हाला अपेक्षित न्याय असतो तो तुम्हाला नक्की मिळेल. कायद्याने बनवलेले कौटुंबिक सजार कायदा असू दे, कामाच्या ठिकाणी हॅरॅसमेंटचा कायदा असू दे किंवा मातृत्व लाभाचा कायदा असू दे. मातृत्व लाभाचा कायदा महिला नोकरदारांना नोकरीवर त्यांच्या काही प्रॉब्लेम न येता भरपगारी त्यांना सुट्टी मिळवून देतो मातृत्व लाभ कायदा. तर महिलांना काही अडचण येणार नाही. समजा एखादं मूल झाल्यानंतर पण महिला आपली नोकरी 6 महिने का होईना सुट्टी घेऊन ती नोकरी आपली पूर्ण करू शकते. अशा चांगल्या प्रकारचा कायदा सरकारने तयार केलेला आहे. अशा योजनांचा तुम्ही लाभ घ्या. परत सरकारने तयार केलेल्या योजना तुमच्यासाठी आहेत, तुम्ही योजनेसाठी नाही, योजना तुमच्यासाठी आहेत. तर तुम्ही त्या योजनांचा सर्वोपरी लाभ घेऊन डिजिटली साक्षर व्हा. चांगल्या आणि महिलेला प्रोत्साहन द्या, जेणेकरून तिच्यावर होणारा अन्याय, एक महिलेवर होणारा अन्याय दुसरी महिला त्याला वाचा फोडू शकते. समजा एक महिला जरी घाबरली, दुसरी महिला पुढे येऊन त्या गोष्टीसाठी तिला प्रोत्साहन देऊन तिला योग्य तो न्याय मिळवून देऊ शकते. आणि मुलींच्या बाबतीत मी सांगेल की मुलींनी देखील डिजिटली साक्षर व्हायला पाहिजे. आत्ताच्या काळात त्यांनी विज्ञान तंत्रज्ञानाच्या सोबत सगळ्या प्रकारचं शिक्षण घ्यायला पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीला घाबरून न जाता सायबर गुन्हे असू देत किंवा वेगळ्या कुठल्याही प्रकारचे गुन्हे बाबत घडत असू देत, अन्यायाला वाचा फोडा. प्रत्येक गोष्टीला मार्ग निघतोय, त्या मार्गाचा तुम्ही चांगल्या प्रकारे अवलंब करा, एवढंच मी त्यांना सांगेल. आणि जाता जाता एवढे सांगेल, कायदे हे तुमच्या सोयीसाठी बनवलेले आहेत. त्या कायद्याचा गैरवापर करू नका आणि कायद्याने त्या गैरवापरामुळे दुसऱ्याला आपल्यामुळे त्रास होईल अशी वागणूक आपल्यातर्फे ठेवू नका. आणि सदैव आत्मविश्वासाने राहा आणि इतरांना देखील चांगल्या गोष्टींसाठी प्रोत्साहन द्या. महिलांसाठीचा कायदा किंवा त्यातल्या तरतुदी आणि महिला सक्षमीकरण या संदर्भात आमच्या प्रेक्षकांना तुम्ही खूप मोलाची माहिती दिलेली आहे. कारण कित्येक महिला केवळ कायद्याचं अज्ञान असल्यामुळे अत्याचार, अन्याय सहन करत राहतात. तर आजच्या या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ करून घ्यावा असं मी नक्की सुचवेन. आणि इथे तुम्ही आलात, आमच्या प्रेक्षकांना ही मोलाची माहिती दिली, त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.